नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 या वर्षाकरिता चालू घडामोडी प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सुजाता सैनिक. सुजाता सैनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय जाहीर करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, योगा फॉर हेल्दी एजिंग. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिला अंडर वॉटर म्युझियम प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील पहिला अंडर वॉटर म्युझियम प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुरस्काराने जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तैवान ट्रॅव्हलॉग. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्य सरकारने मे 2024 मध्ये अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याने मे 2024 मध्ये अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCHचा 24वा सदस्य देश कोणता बनणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCHचा 24वा सदस्य देश बनणार आहे. प्रश्न क्रमांक 7, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ओडिशा राज्य. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या भारतीय सामाजिक उद्योजकाला 2024च्या नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अरुणाचलम मुरुगनंथम. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी अलीकडेच कोणते व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जननी. भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी अलीकडेच कोणते व्यासपीठ सुरू करण्यात आलेले आहे? तर जननी हे व्यासपीठ सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच सेबीने AI आधारित सायबर धोके आणि असुरक्षितता हाताळणीसाठी कोणते विशेष दल स्थापन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सायबर सुरक्षा AI. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या तरुण भारतीय शास्त्रज्ञानाला अमेरिकेत युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, डॉक्टर शेखर सुमन बोरह. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, इक्वेडोर. कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर इक्वेडोर या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिले PM मित्र पार्कचे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तेलंगणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिले PM मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये केले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 14. 48वी आसियान शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, फिलिपाईन्स. फिलिपाईन्स या देशामध्ये 48वी आसियान शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 15. भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली. नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेल्या सुसहाय्य चॅटबोटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, न्याय आणि न्यायालयीन सेवा मिळवणे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. हा प्रश्न 2024मध्ये कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सिंगापेन हे विशेष दल स्थापन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. तामिळनाडू राज्य सध्या खूप चर्चेमध्ये आहे आणि त्याच राज्यामध्ये हे विशेष दल स्थापन केलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 44 वर्षानंतर आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024चे आयोजन भारत कोणत्या शहरात करत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गांधीनगर. गुजरात या राज्यामधील गांधीनगर शहरामध्ये आयोजन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 19. बॅडमिंटनमधील थॉमस कप 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, चीन. चीन या देशाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. उबर कप महिला 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, दक्षिण कोरिया. उबर कप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर दक्षिण कोरिया यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. अलीकडेच वन केस वन डेटा हा उपक्रम आणि सुसहाय्य हा AI चॅटबोट कोणी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ऑप्शन बी, सूर्यकांत. प्रश्न क्रमांक 22. मे 2024मध्ये मंजूर झालेला भारताचा पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अहमदाबाद धोलेरा. मे 2024मध्ये मंजूर झालेला भारताचा पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर अहमदाबाद आणि धोलेरा या 2 शहरांना जोडणारा आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पलामू व्याघ्र अभयारण्य. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 24. मनोज अग्रवाल यांची नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याचे ते मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विराट कोहली. विराट कोहली हा IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे.